181 बांगलादेशींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलाय। नाशिकच्या कळवणमध्ये धक्कादायक बाब आता उघडकीस आलेली आहे। त्यामुळे या संदर्भात वारंवार आवाज उठवला जातोय। आता मात्र 181 बांगलादेशींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं कळतंय। कळवण तालुक्यातील भादवन गावातील रहिवासी असल्याचं सुद्धा भासवण्यात आलंय। बांगलादेशी बोगस लाभार्थी पश्चिम बंगालच्या सीमेलगतच्या गावातील रहिवासी असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीचं सरकार असताना ही बाब उघडकीस येऊन सुद्धा अद्याप कारवाई नाही। केवायसी न झाल्यानं तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांनी फक्त लाभ सुद्धा या ठिकाणी थांबवलाय। किरीट सोमय्या यांची कृषी विभागाकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी आता करण्यात आली। प्रधानमंत्री किसान सम्मान निधी या कळवण भादवण गावात त्यात 181 बांगलादेशी लोकांचा नावाचा समावेश आहे। आणि त्याचा गेले 8-10 दिवस मी स्वतः चौकशी पाठपुरावा करत होतो। तर काही हप्ते सुरुवातीचे गेले त्यांच्या खात्यात, पण त्यांची नावं अजून रद्द करण्यात आली नाही आहे। याचीही चौकशी करण्याचं मला आयजी साहेबांनी आश्वासन दिलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने नाशिकहून आपल्यासोबत जोडलेत। मी किरणकडे जाणार आहे। किरण, खरं तर याआधीही बांगलादेशींचा मुद्दा अनेक वेळा वारंवार उपस्थित करण्यात आला। आता मात्र थेट पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं कळतंय। ही माहिती नेमकी कशी मिळाली? खरं तर 2020च्या दरम्यानचं हे संपूर्ण प्रकरण आहे। केवायसी करत असताना ज्या वेळेला केवायसी झालं नाही त्यावेळेला ही बाब निदर्शनास आलेली होती। हे 181 जे नागरिक आहेत ते भादवन गावातील नसून ते अन्य देशातील आहे, बांगलादेशातील आहे। ही बाब उघडकीस आलेली होती आणि त्यानंतर त्यांचं केवायसी न झाल्यामुळे त्यांना जे लाभ मिळत होता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा तो थांबवण्यात आलेला होता। खरं तर त्यानंतर तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र तशा स्वरूपाची कुठलीही कारवाई झालेली नाहीये। महत्त्वाची बाब म्हणजे आता गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून माजी खासदार किरीट सोमय्या हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेत आहे। आणि त्या सर्व अनुषंगाने जर बघितलं तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र अशा बहुतांश ठिकाणी बांगलादेशींचा रहिवासींचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता। जन्म प्रमाणपत्र असेल किंवा त्यांना आधार कार्ड देणं असू देत, या सगळ्या बाबत कठोर कारवाईची ते मागणी करत आहे। आणि असं सर्व असताना कळवणचा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये कृषी विभागानं आणि महसूल विभागानं यांच्या संबंधी कारवाई करावी। 181 जे लाभार्थी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याबाबत ठोस कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर थेट बांगलादेशातील नागरिक महाराष्ट्रामध्ये येतात आणि देशाच्या एका योजनेचा ते लाभ घेतात। ही नक्कीच धक्कादायक बाब आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता शासन पातळीवर नेमकी काय कारवाई केली जाते? गंभीर प्रकार आहे। शासनाच्या माध्यमातून आता अशा प्रकारच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नेमकं काय कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।